की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही, ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं, इतकं जिवारी लागलं की त्यांनी पोलिसांकरवे आमच्यावरती गुन्हे। ही बाई काही कामाची नाहीये, जागा मागान मला बघा एवढंच त्यांचं काम आहे। प्रत्येक महिला बाई पुरुष आयोगावर बसावी ना, महिला आयोगावर कशाला बसवलं? मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदादांना हात जोडून विनंती करते, तुम्ही असं काय केलं बरं? पाहिलं कोणचं कौशल्य पाहिलंय तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलं? फोटो आहे तुम्ही आज आंदोलन केले, तुम्ही ज्या प्रकारे घराच्या बाहेर आंदोलन केलं, गुन्हा दाखल झाला, काय भूमिका आजच्या स्थितीला? खरं बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही, ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं, इतकं जिवारी लागलं की त्यांनी पोलिसांकरवे आमच्यावरती गुन्हे दाखल केले। कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली, फार त्यांच्या इज्जतीचा बुरदा पडला। यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले। काही 8 महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं। मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही। हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाली लिपस्टिक कंपनीतल्या डायरेक्टरचा। त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाहीये महिला आयोगावरती काम करण्याचा, कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय। मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकरकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये? ते शस्त्र कोणतं? ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत, कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत। का बरं? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, त्याचं उत्तर द्या। अजित पवारांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली चाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही।
मग सुनील तटकरे तुम्ही पण तुमच्या गुफेतनं बाहेर या आणि उत्तर द्या. लिपस्टिक वगैरे लावलं विकृतीकरण. आता शिवसेनेच्या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही का आंदोलन घेतोय. आमचा आंदोलनाचा विषयच हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये. जागा मागान मला बघा एवढंच यांचं काम आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सांगा. याच्या आधी महिला आयोग अध्यक्ष होते की नाही? चांगलं काम करत होते ना. म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अन्याय. म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना, पहिल्यापासून त्या जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हगवणे असो, प्रत्येक महिला मग ही पुरुष आयोगावर बसावी ना. महिला आयोगावर कशाला बसवलं? मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदादांना हात जोडून विनंती करते, तुम्ही असं काय कॅलेबर पाहिलं, कोणचं कौशल्य पाहिलंय तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलाय? एवढा महाराष्ट्र पेटलाय, लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही. असं कोणतं कौशल्य आहे तुझ्याकडे? कोणती कारागिरी, कोणते न्याय दिलेत? तर त्यांनी तिचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी, एवढंच आमचं सरकारकडे. राजीनामा झाला तर काय पुढचं तुमचं? आम्ही रस्ता रोको की उग्र स्वरूपात घेऊ आंदोलन. माझं रुपालीचं कालच ठरलं की याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकठिकाणी 10 बायका बसतील, जास्त नाही, पण रस्ता रोको करू. तुम्ही त्यांच्या नटापटाची, त्यांच्या त्या लाली लिपस्टिकची पण सगळ्या जोडे मारले. ऐका ना, नट्टापट्टा आम्ही पण करतो, मेकअप आम्ही पण करतो, रुपालीताई पण करतात. तिचा नट्टापट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही. तुम्ही काय फॅशन शोला नाही जातात? इव्हेंट, ओनली इव्हेंट, नो महिला आयोग. म्हणून नट्टापट्ट्यावर राग येतो. लिपस्टिक लावायला हे करायला मागच्या गाडीत मेकअप मॅन असते तिची. इव्हेंटला जायच्या आधी 5 मिनिटं आधी गाडी थांबते आणि त्याच्यानंतर तिचा मेकअप होतो. याच्या विरुद्ध आम्ही, आमचं कोणी आता घाम येतो, कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे? आमचा विरोध आहे. तुम्ही नट्टापट्टा करा, सोन्याचे 10 मन दागिने घाला, पण आमच्या पीडित महिलांना न्याय द्या, एवढंच आम्ही मागतोय. आणि म्हणूनच लिपस्टिक लावली तिला.